महादेवांची पूजा म्हटलं की सर्वात प्रथम आठवतो तो म्हणजे पूजेत लागणारा सर्वात अत्यावश्यक बेल. बेलाचे पान कसे व्हावे, कोणता बेल व्हावा, त्याचे फळ काय आहे, बेलाचे प्रकार किती, बेलाच्या पानांचे प्रकार किती, हे आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर बेल का, कधी व कसा व्हावा, चुकीचा बेल वाहिला तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहे का? बघा, भगवान शिवशंकरांना बेल का वाहतात? बेलाचे काही प्रकारही असतात. काही बेल 3 पानांचे असतात, काही बेल 4ही पानांचे असतात, तर काही बेल 5 पानांचे असतात. तर सर्वात जर भगवान शंकरांना प्रिय बेलाचे पान असेल तर ते आहे 5 पानांचे बेल. तर महादेवांना 5 पानांचे बेल सर्वात प्रिय का आहे? तुम्हाला माहिती आहे का? तर शिवमहापुराणामध्ये महादेव हे पंचमुखी सांगितले गेलेले आहेत. त्यामुळे महादेवांना जर सर्वात प्रिय जर कोणते बेल असेल तर ते बेल आहे 5 पानांचे. त्यानंतर अजून एक जर कोणते प्रिय बेल असेल तर ते आहे 3 पानांचे बेल. तर हे बेल जेव्हा तुम्ही पिंडीवर वाहता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की ते बेल केव्हाही वाहताना त्याचा जो गोल भाग असतो पहा, म्हणजे त्याचा देठ असतो ना, त्या देठाच्या कडेला आपण ज्यावेळेस बेलाचं पान तोडून आणतो तिथं थोडासा गोल भाग येतो, तर तो गोल भाग काढायचा, तरच आपल्याला आपल्या पूजेचे पूर्ण फळ मिळणार आहे. नाहीतर आणलं बेल डायरेक्टली वाहिलं त्याच्यामुळे काही दुष्परिणामही तुम्हाला भोगावे लागतात. पहा, बेलाच्या आतली बाजू असते म्हणजे जो पानाचा भाग असतो त्याच्या आतली जी गुळगुळीत बाजू असते ना, तिला काय करायचं, थोडंसं चंदन लावायचं व ते बेल ज्या बाजूने चंदन आपण लावलेलं आहे ना, ती बाजू पिंडीला चिटकेल अशा प्रकारे ते बेल व्हायचं पहा. आजकाल पहा, काही लोक काही नियम पाळायला बिलकुलही तयार नसतात. मला एक सांगायचे की महादेवाच्या पिंडीवर लाल फुले चुकूनही वाहू नका, कारण या चुकीने महादेव क्रोधित होतात. त्यांना क्रोध अनावर होतो. महादेवांना आहे ना पांढरी फुले प्रिय आहेत आणि आपण जी लाल फुले वाहतो ही त्यांच्या पुत्राला गणेशजींना प्रिय आहेत. नाहीतर काही स्त्रिया दारामध्ये जास्वंदीचं झाड आहे, मग उचललं फूल गेल्या मंदिरात घेऊन उचललं फूल वाहिलं घरातील महादेवाच्या पिंडीवरती. वाहा, जास्वंदीचं फूलही वाहा. पांढरी जास्वंद असते, गुलाबी जास्वंद असते, तुम्ही गुलाबी जास्वंद पण वाहू शकताय. एकदम फेंट कलरमध्ये येते ते. फक्त लाल कलर थोडासा डार्क असतो, त्याच्यामुळे महादेवांना लाल कलर गुलाब असू द्या किंवा जास्वंद असू द्या, इतर कोणतेही लाल प्रकारची फुलं असू द्या, महादेवांच्या पिंडीवरती आहे ना चुकूनही आपल्याला व्हायचं नाहीये. तर पहा, महादेवांना बेलच का प्रिय आहे? तर बेलाचं झाड म्हणजे साक्षात भगवान शंकर आहेत. बघा, बेलाच्या झाडाच्या मुळाशी भगवान शंकरांचं वास्तव्य असते. आपल्या घरी किंवा आपल्या हाताने एक तरी बेलाचं झाड आपण लावलं पाहिजे आहे. रोज बेलाच्या झाडाला पाणी घालावं, याने तीर्थस्नान केल्याचे पुण्य तुम्हाला भेटत असते. अजून बघा, घरी जर बेलाचे झाड असेल तर एकदम उत्तम, किंवा नजदीकच जर कोठे बेलाचे झाड असेल तर त्याच्या खाली रोज सायंकाळी शक्य असल्यास सायंकाळच्या वेळेला तुम्ही ज्यावेळेस दिवाबत्ती करतो, आपण घरामध्ये दिवाबत्ती करतो, त्या टायमिंगला एक दिवा त्या बेलाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा. जे भाविक भक्त नाशिक त्र्यंबकेश्वरला गेलेले आहेत पहा, त्यांना माहिती आहे की नाशिक त्र्यंबकेश्वरला असा एक पॉईंट आहे की त्याला पंचवटी म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. तर पंचवटी केव्हा तयार होते? ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर पहा, ज्या ठिकाणी ही 5 झाडे असतात त्या ठिकाणाला पंचवटी बोलतात. त्यातलं पहिलं झाड आहे ते म्हणजे वड, दुसरं पिंपळ, तिसरं लिंबाचं झाड, चौथं औदुंबराचं झाड आणि 5वं बेल. हे 5 वृक्ष ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणाला पंचवटी म्हणतात. तर या 5 झाडांना असे काय महत्त्व आहे? या 5 झाडांचे असे एवढे विशेष काय महत्त्व आहे? ते पण आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर पहा, या प्रत्येक झाडाच्या मुळाशी एक एक देवता बसलेली आहे. बेलाच्या झाडाच्या मुळाशी महादेव वास्तव्य करतात, हे आपणा सर्वांना माहिती आहे. 2 नंबरला आहे वडाचे झाड. तर वडाच्या झाडाच्या मुळाशी साक्षात श्री भगवान विष्णू वास्तव्य करतात. 3ऱ्या नंबरला आहे पिंपळाचे झाड. या झाडाच्या मुळाशी नरसिंह भगवान वास करत असतात. 4थं आहे औदुंबराचं झाड. तर या औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी साक्षात भगवान दत्तात्रेय वास्तव्य करत असतात.
5 नंबरला आहे लिंबाचं झाड. या लिंबाच्या झाडाच्या मुळाशी साक्षात भगवान विष्णू नारायण वास्तव्य करत असतात. तर तुलसी माता विष्णूचं स्वरूप आहे. रोज सकाळी एक नियम लावून घ्या. पहा, रोज सकाळी काही न खाता 7 ते 8 तुळशीची पाने खावात व त्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या. पोटासंबंधीचे विकार हमखास दूर होतील. त्याचप्रमाणे कोणाला पाळीच्या समस्या असतील तर पाळी रेग्युलर येण्यासाठी रोज सकाळी न चुकता काय करायचं, उठलं की आपल्याला सवय लागून गेलेली आहे पहा शरीराला, की काही लेडीज उठले की चहा घेतात. तर तसं नाही करायचं. उठलं, अंघोळ झाली, ब्रश वगैरे करून झाला की तुळशीची 10-12 पानं तोडून घ्यायची. थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे. नंतर ती पाने स्वच्छ धुवून घ्यायची. 1 ग्लास पाणी घ्यायचं. त्या 1 ग्लास पाण्यामध्ये ते सर्व तुळशीची पानं ठेवायची. उकळून घ्यायची ती पानं. त्या 1 ग्लास पाण्याचं 1 कप पाणी करायचं आणि ते पाणी प्यायचं. तर ते पाणी पिल्याच्या नंतर लगेचच 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं. याने आहे ना पिरियड्सच्या समस्याही दूर होतील. त्याचबरोबर तुमच्या तब्येतीमध्ये आता एखाद्या महिलेची जर तब्येत अनावश्यक चरबी वाढलेली आहे तर ती कमी होण्याला सुद्धा नक्कीच मदत होणार आहे. तुळस पहा, तुळस जशी लाभदायक आहे त्याच प्रकारे आहे ना बेलाचं पान ही महिलांसाठी खूप लाभदायी आहे. ज्यांचे गुडघे दुखतात बघा, त्यांनी रोज 1 बेलाचे पान खावे. ज्या महिलांना अत्यंत घाम येतो त्यांनी रोज 1 तरी बेलाचं पान न चुकता खावात. आणि महादेवांना बेल या प्रकारे वाहिला जातो बरं का. बेल किंवाही असा जो गुळगुळीत भाग असतो तो महादेवांच्या पिंडीला स्पर्श झाला पाहिजे. या प्रकारे बेल आपल्याला व्हायचा असतो. त्याचप्रकारे तुम्ही रोजचे रोज आहे ना देवघरात जरी तुमच्या महादेवाची पिंड तर प्रत्येकाच्या देवघरात असते. नजदीक जो कुठे महादेवाचं मंदिर असेल तर न चुकता एक शमीचं पान घ्यायचं. मनातील एक इच्छा असेल तुमच्या, आता एखादं काम एकदम अडवूनच पडलेलं आहे तर काय करायचं, शमीचं पान हळदीमध्ये बुडवायचं आणि ते पान रोजची रोज पिंडीवरती वाहून यायचं. किंवा तुम्ही देवघरातही सेवा करा, पण ज्यावेळेस तुम्ही पिंडीवरती जाऊन ही सेवा करसाल ती अतिशीघ्र फलदायी होणार आहे. तर खूप सोपी साधी सेवा आजची माहिती पण होती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलवरती नवीनच आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करूयात आणि आजचा व्हिडिओ मी थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हर हर महादेव.